आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे हे तांदूळाचं 1 वाटी तांदूळाचं पीठ आहे आणि हे वल्ल खोबरं आहे, विलायची कुटलेली आणि अर्धा वाटी गूळ आहे। आपण उकड काढून घेऊया। आता हे कढई ठेवून याच्यावर 1 चम्मच तूप टाकलंय। 1 वाटी पिठासाठी आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। प्रमाणशीर पाणी घेतलं तर मोदकाचं सारण जे आहे ते एकदम परफेक्ट तयार होतं। कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण तांदूळ मीठ टाकायचं आणि हे पाणी टाकायचं गरम करायला। पाण्याला उकळू द्यायचं। पाण्याला अशी चांगली उकळी आली की आपण त्याच्यामध्ये असं पाणी मोदकाचं पीठ सोडून देऊ। 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी असं मोजून प्रमाणशीर घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पीठ टाकून घेऊया। थोडंसं पाणी कमी पडलं त्याच्यामुळे गरम पाणी थोडंसं आपण वेगळं करून ठेवायचं आणि ते असं टाकायला कामी येते। मग असं छानपैकी असं मस्त फिरून घ्यायचं एकसारखं। एक पण असं सुक्का गठोळा त्याच्यामध्ये असं पिठासारखं दिसलं नाही पाहिजे, एकसारखं मिक्स झालं पाहिजे, म्हणजे एकसारखं दिसणार। असं पीठ वगैरे असं वाटलं नाही पाहिजे। त्याच्यासाठी चांगलं असं फिरून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं। गॅस बंद करून आणि आपण आता मोदकाचं सारण बनवून घेऊया। त्याच्यासाठी 1 चम्मच तूप टाकायचं। तूप आणि खोबरं, ओलं खोबरं असं थोडंसं भाजून घ्यायचं। असं थोडंसं खोबरं भाजून घेतलं की त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा। अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि ही थोडीशी विलायची टाकून घ्यायची। 1 चम्मच अशी खसखस टाकून घ्यायची। तुम्हाला पाहिजे असता तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता। गूळ असा मस्त एकजीव झाला पाहिजे आणि असं मस्त आपलं टेस्टी सारण होतं। गूळ मस्त चांगला हलवून घ्यायचा, एक पण असं खडा वगैरे गुळाचा राहिला नाही पाहिजे। हे आपलं आता सारण तयार झालेलं, आपण याला उतरून घेऊया। मोदकाचं पीठ आता आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं। हाताला चटका लागते म्हणून त्याच्यामुळं आपण असं पण ग्लासच्या साहाय्याने करू शकतो किंवा मॅशरने करू शकतो। मॅशर नसला तर आपला असा ग्लास यूज करू शकतो आणि असं छानपैकी याच्याने मस्त एकजीव होतं, मॅच होतं एकदम चांगलं आणि आपलं पीठ एकदम मस्त फुललेलं पण आहे आणि असं मस्त छानपैकी असं मस्त एकजीव करून असा उंडा तयार करून घ्यायचा। गणपती बाप्पाच्या मोदकला उकळी द्यायसाठी आपण मॅक्स फ्रेशचं स्टीमर आणलेलं आहे। बघूया आता याच्यामध्ये कसे मोदक तयार होतात, कसं स्टीमर आहे त्याच्याबद्दल मी नंतर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ करून याच्याबद्दलची चांगली माहिती देणार की बाबा हा चांगला आहे किंवा नाही आहे म्हणून, कसं स्टीम होतं वगैरे सगळं असं पद्धतशीर याच्याबद्दल मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार। आणि हे मॅक्स फ्रेश स्टीमरमध्ये ढोकळा, इडली, मोदक, मोमोज आणि आळूच्या वड्या हे इतकं सर्व आपण करू शकतो आणि हे एवढ्या देशामध्ये सगळीकडे युजफुल असं या बॉक्सवर दाखवलेलं आहे। बघूया आपण एवढं युजफुल हे सगळं आहे, हे सगळं व्यवस्थित याच्यामध्ये होतं का। आपण रेसिपीनुसार प्रत्येक रेसिपीमध्ये आपण हे सगळ्या रेसिपी याच्या स्टीमरमध्ये आपण दाखवणार आहे करून, मग माहिती पडणार याचा। कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यात उकड काढायसाठी आपण थोडं पाणी टाकून गरम करायला ठेवूया। नंतर मोदक तयार करूया साच्याने। ते साच्याने तयार करते ते तुम्हाला दाखवणारच मी। मोदकचा छोटासा असा साचा घेतलेला आहे, आपण आता याच्यामध्ये मोदक तयार करूया। थोडंसं याला तूप लावून घेऊया म्हणजे आपलं चिपकणार वगैरे नाही सारण। त्याच्यासाठी आपण असं आम्हाला छोटा साचा मोदक आवडतात म्हणून आम्ही छोटा साचा घेतलेला आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठा घेऊ शकता। आणि आपण असं त्याच्यामध्ये सारण टाकून घेऊया आणि छोट्या साच्याचे छोट्या मुलांना कसं खायला खूप आवडतात। छोटे छोटे मुलं असे
मोठे मोठे मोदक खायला नाही बोलतात, पण छोटेसा दिसायला असं मस्त छोटा छोटा दिसतो म्हणून मुलं कसे आवडीनं मोदक खातात. याच्यामध्ये आपण आता सारण टाकून घेऊया. तुम्हाला जितकं जास्त प्रमाणात आवडतं, जास्त कमी तुमच्या हिशोबानुसार सारण थोडं कमी टाकलं की मोदक आपले फुटत नाही, तर एकदम परफेक्ट बनतात. आणि साच्याने कसं इझी पडतं, असं हातात पण साच्याने कसं फास्ट मध्ये होतात बनवल्या. आपण साचा खोलूया. बघा आता मोदक कसा तयार होतो. आपला असा मस्त क्यूटसा मोदक, छोट्या मुलांना खूप आवडणारा मोदक आहे हा. छोटासा मोदक आहे म्हणून खूप जास्त प्रमाणात आवडतो. कसा दिसतोय बस. आता आपण दुसरा पण एक मोदक तयार करून घेऊया. अजून एक तुम्हाला मोदक तयार करून दाखवतो आणि एक हाताने पण करून दाखवते. तुम्हाला जसा बघा छानसा आपला मस्त मोदक तयार करते. आपली मोदकची पहिली रेसिपी आहे. आपल्या चॅनल परींद्रा यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या अशा रेसिपी येणार आहे. दुसरा मोदक खोलून दाखवते. आपला गणपती बाप्पाचा मोदक बघा किती छान मस्त तयार झालेला आहे. एवढे मोदक बनवून झाले. आपण आता हाताने मोदक बनवूया. आपण हाताने आता मोदक बनवून घेऊया. हाताने बनवलेला उलटा चांगला असतो, गणपती बाप्पाला जास्त आवडतो. आता ज्यांना येत नाही त्यांनी साच्याने बनवलं त्यांच्यासाठी काम इझी होऊन जातं मोदक बनवायचं. जास्त कड्या काय आपण आता असा तरीकेनं हा मोदक तयार केलेला आहे. हाताच्या मोदकचं कसं छोटे छोटे मोदक आमच्या घरात आवडतात म्हणून मी छोटा बनवत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठे बनवू शकता, पण कड्या कसं चांगला दिसण्यासाठी आपण साच्याचा उपयोग केला तर बेस्ट राहतं. हे तर मी असा मोदक तयार करून घेतलेले आहे सगळे साच्याने. आता आपण याला केसर लावून घेऊया. केसरने कसं टेस्ट खूप छान येते आणि दिसायला पण मस्त दिसतात. असं सगळं याला केसर लावून घेऊया. केसर लावलेले आहेत. आपण याला स्टीम करायला ठेवूया. स्टीमर गरम केलेले आपण त्याच्यातली याला सगळं असं तूप लावून घेतलंय जाळीला. आता आपण याच्यातले मोदक ठेवूया. आता स्टीम करायला ठेवलेलं आहे. आता याच्यावर 10 मिनिटापर्यंत आपण असं मस्त याला स्टीम करून घेऊया. आता आपण मोदक चेक करूया मोदक झाले का म्हणून. वाव, मस्त केशरचं दिसतंय बघा. केशरचा कसा मस्त फ्लेवर दिसायला लागला. हे आपण असं हाताला लावायचं, असं हाताला चिकटलं नाही पाहिजे बिलकुल पण, म्हणजे मोदक झाले बघा. आता मोदक तयार झालेले आहे आणि आता माझी मुलगी खाऊन बघते. तिने अगोदरच खाल्लंय पण खूप टेस्टी लागलंय, तिला आवडलंय खूप. तुम्ही पण मस्त असे मोदक, उकडीचे मोदक बनवा, मस्त खा आणि मस्त राहा.